कहीं पे निगाहे कहीं पे निशाना है, औरंगजेब के बहाने छत्रपति का इतिहास मिटाना है, फिर से मराठाओं को गुलाम बनाना है, हिंदू मुस्लिम को बांटना है, हिंदुत्व के बहाने राजनीतिक रोटी सेकना है, कहीं पे निगाहे हैं कहीं पे निशाना है. पडद्यामागे असेच काहीतरी चालू आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, हिंदुत्वाच्या नावाखाली छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना कट्टर हिंदुत्ववादी बनवण्याचं षड्यंत्र या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्याला तशी गंभीर आणि भक्कम कारणेसुद्धा आहेत. आणि ते कारणे कोणते आहेत बघा. सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती, ढासळत चाललेली आर्थिक परिस्थिती, बिघाडलेली कायदा सुव्यवस्था, महागाई, बेरोजगारी, ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, गडगडलेले शेअर मार्केट, सोबतला धनंजय मुंडे प्रकरण, वाल्मिक कराड प्रकरण आणि नाराज असलेले महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, या सगळ्यामधून तुमचं ध्यान जर हटवायचं असेल तर औरंगजेब आणि त्याची कबर हा मुद्दा उचलून धरावाच लागेल. त्याशिवाय सरकारला दुसरा पर्याय नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. सरकारला सुद्धा माहिती आहे की औरंगजेबची कबर आपण काढू शकत नाही. पण जर औरंगजेबची कबर उखडून फेकलीच तर त्यामध्ये सर्वात मोठं नुकसान हे महाराष्ट्र आणि मराठा साम्राज्याचं आहे, स्वराज्याचं आहे. कारण औरंगजेबाला उखडून फेकून आपण कोणाचा इतिहास कमजोर करतोय तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण कमजोर करतोय. त्यांचा इतिहास आपण पुसून टाकतोय, त्याचे शौर्य मोडीत काढतोय. ही गोष्ट आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. काही नेते असे मागणी करत आहेत की औरंगजेब एवढा क्रूर होता तर औरंगजेबाची कबरीचं संरक्षण आपण का करत आहोत, तेही सरकारच्या पैशाने, म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशाने औरंगजेबची कबर आपण संरक्षित करायची का, सांभाळायची का, मेंटेन करायची. एवढ्या क्रूरपणे संभाजी महाराजांची हत्या केली अशा औरंगजेबाची कबर आपण का उखडून फेकत नाही. यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणतात की औरंगजेबची कबर आपण काढू शकत नाही, कारण ते एक ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे, हिस्टॉरिकल प्रोटेक्टेड प्लेस आहे, त्याला कायदेशीर प्रोटेक्शन आहे, कायदेशीर संरक्षण आहे आणि हे कायद्याचं संरक्षण काँग्रेसच्या सरकारने दिलं आहे, असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. ज्या क्षणी काँग्रेसचं नाव देवेंद्र फडणवीसांनी घेतलं त्या क्षणी समजून जायचं की पडद्यामागे औरंगजेबच्या निमित्ताने सध्याची महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती, इलेक्शनच्या अगोदर दिलेले आश्वासन, रिअल मुद्द्यापासून तुमचं लक्ष विचलित करायचं आहे, त्यापासून तुमचं लक्ष हटवायचं आहे. हेच उद्दिष्ट याच्या पाठीमागे आहे. जर काँग्रेसने औरंगजेबला संरक्षण दिलं आहे तर आता नरेंद्र मोदींचं सरकार मागच्या 15 वर्षापासून आहे. प्रचंड मेजॉरिटीचं गव्हर्नमेंट आहे केंद्रामध्ये आणि राज्यातसुद्धा. मग 15 वर्षापासून तुम्ही काय करत आहात? एक JCB घ्यायचं आहे आणि ती कबर उकडून टाकायची, बस. कोणी हात बांधलेत तुमचे? पण ते असंच करता येणार नाही हे सरकारला माहीत आहे. जेवढे काही हिस्टॉरिकल मॉन्युमेंट आहेत किंवा हिस्टॉरिकल साईट्स आहेत त्याला एक कायदा आहे आणि त्या कायद्याचं नाव आहे AMASR ॲक्ट, द एसेंट मॉन्युमेंट अँड आर्कॉलॉजिकल साईट्स अँड रिमेन ॲक्ट. या कायद्याचं प्रोटेक्शन या औरंगजेबच्या कबरीला सुद्धा आहे. तेच प्रोटेक्शन छत्रपतींच्या गड किल्ल्यांनासुद्धा आहे. तेच प्रोटेक्शन बौद्धकालीन लेण्यांनासुद्धा आहे, कलाकृतींनासुद्धा आहे. सोबतच ब्रिटिशकालीन बांधलेल्या इमारती, प्रशासकीय इमारतीला सुद्धा आहे. आणि तेच प्रोटेक्शन आहे म्हणूनच इतिहास टिकून आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर कुणीही कुणाचं हिस्टॉरिकल प्लेसची तोडमोड करून आत्तापर्यंत देशामध्ये हजारो औरंगजेब तयार झाले असते, प्रचंड प्रमाणात अराजकता माजली असते. औरंगजेबसुद्धा एक बलाढ्य साम्राज्याचा राजा होता हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्याला ऐतिहासिक संदर्भसुद्धा आहेत. तो एक इतिहासाचा भाग आहे आणि तो इतिहास काढून फेकता येणार नाही. कारण जेव्हा छत्रपतींचं नाव आपण घेतो त्यासोबतच आपल्याला औरंगजेब आणि अफजल खानाचे नावसुद्धा
आपोआपच समोर येतात. जसं की ज्यावेळेस आपण BJP हा शब्द बोलतो त्यासोबत काँग्रेस हा शब्द आपोआपच येतो. ज्यावेळेस आपण राम बोलतो त्यावेळेस रामाचं सोबतच रावणाचं नावसुद्धा आपोआपच आपल्या डोळ्यासमोर येतं. अशाच प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज म्हटलं की औरंगजेब आणि अफजल खान हे नाव समोर येणारच. ज्या ठिकाणी हिरो असतो त्या ठिकाणी व्हिलनसुद्धा असणारच, हे आपल्याला नाकारता येणार नाही. प्रस्थापित राजांच्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली आणि मजबूत स्वराज्य उभा केलं. पुढे ते स्वराज्य छत्रपती संभाजी महाराजांनी मजबूतपणे पुढे चालवलं. अन्याय मोडून काढला, जनतेला सुशासन दिले, जनतेला न्याय मिळवून दिला. म्हणून मुस्लिम धर्माच्या विरोधात लढण्यासाठी स्वराज्य नव्हतं. स्वराज्य हे अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी उभा केलेलं होतं. तर मग औरंगजेबच्या कबरीला काढायचं कसं हे सरकारला माहीत आहे. माहीत नाही असा प्रकार नाही आहे. त्यासाठी डिलिस्टिंगची प्रोसेस इनिशिएट करावी लागते. डिलिस्टिंग ASI करतं आणि ASI कोणाच्या अंडर येतं? मिनिस्ट्री ऑफ कल्चर. आणि मिनिस्ट्री ऑफ कल्चर कोणाचं आहे? तर ते भाजपचं आहे. पण डिलिस्टिंग करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला भक्कम पुराव्यासहित कारणे द्यावे लागतात. एखादी ऐतिहासिक साईट डिलिस्ट करत आहोत त्याची कारणे आणि त्याचे इतिहासावर आणि भविष्यावर होणारे परिणाम याचासुद्धा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर ते गॅजेटमध्ये पब्लिश करावे लागते. त्या कबरेचा हिस्टॉरिकल साईटचं इम्पॉर्टन्स आहे का नाही हे आपल्याला तिथं तपासून पाहावं लागतं. ती साईट इतिहासात स्ट्रेस होत आहे का? तर होत आहे. त्याचा संदर्भ इतिहासामध्ये आहे का? तर आहे. अशा प्रकारचे कारणं आणि भक्कम पुरावे दिले तरच ती हिस्टॉरिकल साईट गॅजेटच्या नोटिफिकेशन मध्ये डिलिस्ट करता येते. एवढी सिंपल गोष्ट भाजपला कळत नाही का? तर कळतं आहे. सगळं काय व्यवस्थित कळतं आहे, पण ते वळून घ्यायचं नाही आहे. त्यामुळे इतिहास बदलता येत नाही आणि जर तो बदलला तर त्याला लोकशाही म्हणता येत नाही. इंग्रजांनी सुद्धा या देशावरती अन्याय केला, अत्याचार केला. बऱ्याच महत्त्वाच्या प्रशासकीय इमारती ज्या इंग्रजांनी बांधल्या आहेत त्या आपण सध्या पण वापरतो. राष्ट्रपती भवन सध्या आपण वापरतो. मग इंग्रजांनी बांधलेल्या सर्व वस्तू पाडायच्या का? हा प्रश्न उभा राहतो. आजच्या काळात लोकशाही असून सुद्धा सरकार अन्यायाच्या विरोधात नाही, हे आपलं दुर्दैव आहे. सरकार अन्याय करतच ना. सरकार सध्याही गुन्हेगाराला पाठीशी घातलं जातं. सामान्य जनतेला न्याय मिळत नाही. न्यायासाठी वनवन भटकावं लागतं. न्यायासाठी मोठमोठे आंदोलने करावे लागतात. भ्रष्टाचार करून देशाला आतून पोखरलं जातं. करोडो लोक या देशामध्ये उपाशीपोटी झोपतात. हा अन्याय नाही तर काय आहे? हा अन्याय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानच म्हणावा लागेल. लोकशाहीमध्ये जर आपण कबरी आणि मस्जिद पाडायला लागलो, तोडायला लागलो, तर अप्रत्यक्षपणे आपण औरंगजेबचा क्रूरपणा अंगीकारत आहोत. त्याची कॉपी आपण करत आहोत. कारण औरंगजेबाने हिंदूचे मंदिरे तोडली, अत्याचार केला, तर आपणही औरंगजेबासारखेच कृत्य करायचं का? मग औरंगजेब आणि आपल्यामध्ये काय फरक राहतो? काहीच फरक उरणार नाही ना. आपण जर छत्रपतींचे मावळे आहोत तर मग आपण स्वतः औरंगजेबासारखे का वागू? स्वतःला औरंगजेब म्हणून घ्यायचे आहे का आपल्याला? अशा प्रकारची तोडफोड करून लोकशाहीमध्ये आपण हिंदू औरंगजेब ही अशा प्रकारची पदवी आपल्याला मिळवायची आहे का? तर नाही. औरंगजेब ही एक क्रूर वृत्ती होती, क्रूर विचार होता, क्रूर वागणूक होती. मग आजच्या काळामध्ये तसेच क्रूर वृत्ती, क्रूर विचार, क्रूर वागणूक आणि सत्ता पिपासूपणा ही हिंदूंची ओळख आपल्याला निर्माण करायची आहे का? मॉडर्न औरंगजेब ही पदवी आपल्याला मिळवायची आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. भावनेच्या भरात आणि इमोशनमध्ये काहीतरी तोडफोड करत बसायचं हे छत्रपतींना कधीच मान्य होणार नाही. कारण छत्रपतींनी सुद्धा कधीही कोणाची तोडफोड केलेली नाही.
बदला घेणं हे आजच्या लोकशाहीला शोभणारं सुद्धा नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा नॅरो माइंडेड विचार कधी केला नव्हता, तोडफडीचा तर कधीच नाही. म्हणून स्वराज्य दिमाखामध्ये मजबूतपणे उभा होतं, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि कोर्टाने सुद्धा यावरती आक्षेप घेतलेला आहे ना, कुठल्याच ऐतिहासिक गोष्टींची किंवा वस्तूंची तोडमोड करता येणार नाही, जो इतिहास आहे तो तसाच राहिला पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाने सरकारला कधीच सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मागच्या 15 वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार असून सुद्धा अशा प्रकारचं औरंगजेबाच्या कबरीचं डिलिस्टिंग सरकारनं केलेलं नाही आणि औरंगजेबची कबर उखडून फेकता आलेली नाही. त्यामुळे असल्या राजकीय नेत्यांना महत्त्व न देता इतिहास हा इतिहास राहू द्यायला पाहिजे, असं माझं मत आहे. नमस्कार.